पीक विमा हवा असेल तर हे काम आजच करून घ्या मित्रांनो. तर हो मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी बांधव जेव्हा पीक विमा भरत असतात तर त्यांनी पीक विमा भरल्याच्या नंतर ते निश्चिंत होऊन जातात. निश्चित होऊन जातात म्हणजे या अगोदर जी पीक विम्याची योजना होती मित्रांनो, तर त्यावेळेस त्यांना ऑनलाईन तक्रार करावी लागत होती. परंतु आता ह्या वर्षापासून ऑनलाईन तक्रार करण्याची आवश्यकता नाहीये मित्रांनो. तर डिसेंबर महिन्याचा शेवट आहे. आजची 19 डिसेंबर आहे मित्रांनो. आता जवळपास कापणी प्रयोग हे सर्वदूर संपून जातील. कापणी प्रयोगावरच आणि उंबरठा उत्पादनावर या दोन्ही गोष्टीवर मिळूनच या पीक विमा योजनेचा भरपाई शेतकरी बांधवांना या वर्षीपासून परत एकदा मिळणार आहे मित्रांनो. परंतु या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना माहित आहे की आता यावर्षी आपल्याला तक्रार करायची नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त आपला खरीपचा विमा फाडला, ई पीक पाहणी केली आणि ते आता निश्चिंत आहे. फक्त अपडेट पाहत आहे किंवा कधीपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, कधीपर्यंत नाही मिळणार, बस एवढाच प्रश्न करताय. परंतु पीक विमा मिळवण्याकरिता आपली जी पीक पाहणी झालेली आहे आणि आपण जो पीक पेरा नोंदवलेला आहे त्याप्रमाणेच आपण जो पीक विमा भरलेला आहे त्याचं सुद्धा जे स्टेटस आहे मित्रांनो, ते खूप लाख मोलाचं आहे. आता तुम्ही म्हणाल त्याचं स्टेटस कसं बघायचं, कारण की तक्रार तर क्लेम तर आपण केलेलाच नाहीये. मान्य आहे तुम्ही क्लेम केलेला नाहीये. परंतु तुम्ही जे ऍप्लिकेशन केलेलं आहे पीक विम्याचं, त्याची जी स्टेटस आहे, त्याची जी कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे. या अगोदर सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं पाहावयास मिळालेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या छोट्या-छोट्या बारकाईकडे लक्ष न दिल्यामुळे ह्या काही कारणास्तव काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे मित्रांनो. तर आपल्याला आता हा पीक विमा मिळवण्याकरिता कोणत्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे? तर तुम्ही तुमच्या पी-एम-ए-बी-वायच्या चॅटबोटवर WhatsAppमधल्या किंवा ॲपवर सुद्धा जाऊ शकता. तिथे सुद्धा खरीप 2025च्या पीक विम्याचं स्टेटस चेक करू शकता आणि तेथे जर तुम्हाला रिव्हर्टेड ॲप्लिकेशन असं लिहून आलेलं मित्रांनो दिसलं, तर तुम्ही जिथून विमा भरला, ज्या शेतकरी बांधवांनी, शेतकरी पुत्रांनी जर मोबाईलहून भरला असेल, तर मोबाईलहून सुद्धा ते किंवा त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा पी-एम-ए-बी-वायच्या पाहू शकतात. एरर काय आहे, रिझन काय आहे. रिव्हर्टेड ॲप्लिकेशनचा अर्थ असा असतो मित्रांनो, की पीक विमा भरत असताना कोणतंही डॉक्युमेंट म्हणजे आपण पीक विमा भरताना पीक पेरा अपलोड करतो, पीक विमा भरत असताना आपण बँकेचं पासबुक अपलोड करतो, पीक विमा भरत असताना सामायिक क्षेत्र असलं तर त्याचं संमतीपत्र सुधारणा हरकत सुद्धा भरत असतो किंवा लँड जे डॉक्युमेंट असतात आपले 7/12/8 वगैरे ते सुद्धा आपण अपलोड करत असतो, जोडत असतो आणि ते समोर पाठवत असतो. परंतु वेळ प्रसंगी असं होते, की आपण पीक विमा भरला मोबाईलहून, त्यावेळी सुद्धा एखादा कागद मिसमॅच झाला, मागे-पुढे झाला, लक्षात नसलं, नाव दिलेलं नसलं त्याचं, त्या कंडिशनमध्ये किंवा ज्या ऑनलाईन सेंटरवाल्याकडे केंद्रवाल्याकडे आपण पीक विमा भरला, त्या व्यक्तीकडून सुद्धा तुमचे जे डॉक्युमेंट असतात ते स्कॅन करत असताना थोडेसे ब्लर झाले, थोडेसे पुसट आले, स्पष्ट दिसत नसले, तशा कंडिशनमध्ये किंवा त्यांनी तुमच्या नावासोबत एक डॉक्युमेंट सेव्ह केला आणि तुमच्या डॉक्युमेंट सोबत दुसऱ्याचं नाव जर जोडलं गेलं, अशा एखाद्या वेळेस किंवा बऱ्याच वेळा होऊ शकते नजर चुकीने. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला रिव्हर्टेड ॲप्लिकेशन त्या ऑनलाईन सेंटरवाल्याच्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला पाहायचं आहे. त्यांना एक वेळ चेक करून घ्या लावायचं आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून जर नाही जमलं, तर त्या सेंटरवाल्याकडे जाऊन त्याच्याशी संपर्क साधून ते करून घ्यायचं आहे. ते थोड्या वेळामध्ये होऊन जाते. कारण की डिसेंबर महिन्याचा शेवट आहे मित्रांनो. जवळपास कापणी प्रयोग आटपलेले आहेत आणि कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादन या निकषावरच तुम्हा सर्वांना, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याची भरपाई जी आहे ती मिळणार आहे मित्रांनो. तर आपल्याला आता हे सर्व शेतकरी बांधवांसोबत होते अशातला भाग नाहीये, परंतु सर्वदूर सर्वाकडे आपल्याकडे मोबाईल आहेत. आपल्या मोबाईलमध्ये पी-एम-ए-बी-वायचं सुद्धा एक ॲप आहे, ते सुद्धा घेऊ शकता किंवा WhatsAppवर सुद्धा एक चॅटबोट आहे पी-एम-ए-बी-वायचं. तो नंबर मी तुम्हाला आपणा सर्वांना वेळोवेळी सांगितलेला आहे. आवश्यक वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये तो नंबर तुम्हाला परत एक वेळ मी सांगून देईल. तिथे जाऊन तुम्हाला फक्त तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. तिथेच जर तुम्हाला रिव्हर्टेड ॲप्लिकेशन आलं, तरच कशामुळे आले, कोणता डॉक्युमेंट करिता आलेलं आहे, तो डॉक्युमेंट तुम्हाला परत अपलोड करायचा आहे आणि तो अपलोड झाला की तुमचं ते अप्रूव्ह दाखवून देते. ते रिव्हर्टेड ॲप्लिकेशनचं जे स्टेटस आहे ते स्टेटस निघून जाते. म्हणजे तुम्ही निश्चित होऊ शकता आणि तुमच्या पीक विम्याच्या ॲप्लिकेशनवर त्या अर्जावर प्रक्रिया सुरू होऊन जाते, जेणेकरून तुम्हाला पीक विम्या संदर्भातली नुकसान भरपाई मिळण्याकरिताचा जो मार्ग आहे तो मोकळा होऊन जातो मित्रांनो. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना तसे दाखवत आहे, तर त्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईलवरून करता येत आहे त्या शेतकऱ्यांनी मोबाईलवरून केलं. आताच मी थोड्या वेळ अगोदर सुद्धा एका शेतकरी बांधवांसोबत बोललो, एका दोघांसोबत. त्यांनी ते सांगितलं की बा 2 दिवस अगोदर दाखवत होतं, परंतु आम्ही असं केलं, डाउनलोड केला जो 7/12 आणि तो डाउनलोड केलेला 7/12 आम्ही चांगल्या प्रकारे अपलोड करून दिला. त्याच्यामुळे आता काही ते रिव्हर्टेड ॲप्लिकेशन दाखवत नाही, ते अप्रूव्ह दाखवत आहे. तर आशा करतो
की नक्कीच आपणा सर्वांना पीक विम्या संदर्भातली ही जी एक महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट होती, ती आपणा सर्वांपर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर मित्र अशीच माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल, शेअर करू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्वच इतर शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत ही महत्त्वपूर्ण लाख मोलाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी. त्याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेल. ते या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.